जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध. दशक 10. जगज्योतीचा. समास 8. प्रचिती निरूपण. अनुभव घेऊन नंतरच विश्वास ठेवावा. व्यवहारात आपण अनेक गोष्टी तर्काच्या कसोटीवर घासून पाहतो आणि खात्री पटली की त्या गोष्टी मान्य करतो. अध्यात्मात सुद्धा तसे करावे असे श्री समर्थ सांगतात. अध्यात्मात भिडस्तपणा नको. हल्लीच्या काळात आत्मज्ञान न झालेले लोक सुद्धा अनुग्रह देतात हे आपण पाहतो. तसेच वेगवेगळ्या संप्रदायाचे वेगवेगळे गट, त्यांचे राजकारण या गोष्टी खरं तर घडायला नकोत. म्हणून श्री समर्थ सांगतात की प्रत्यक्ष अनुभूती घेऊन मुक्त व्हा, तरच आपली फसवणूक होणार नाही आणि आपल्याला कोणावरही दोषारोप करावे लागणार नाहीत. असा हा समास 8वा आहे. दशक 10 मधील समास 8वा प्रचिती निरूपण हा ऐकण्याच्या आधी माझी सगळ्यांना विनंती आहे, आराध्य परितोष चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर ऐकूया समास 8 प्रचिती निरूपण. श्रीराम, ऐका प्रचितीची लक्षणे. प्रचित पाहतील ते शहाणे, येरवेडे दैन्यवाणे प्रचिती विण. प्रचिती न घेता अंधविश्वास ठेवणाऱ्या लोकांना वेडे म्हणतात श्री समर्थ. नाना रत्ने नाना नाणी, परीक्षून न घेता हानी. प्रचित न येता निरूपणी, बैसोच नाहीये. तुरंग शस्त्र दमून पाहिले, बरे पाहता प्रचितीस आले. तरी मग पाहिजे घेतले, जाणते पुरुषी. बीज उगवलेसे पहावे, तरी मग द्रव्य घालून घ्यावे. प्रचित आलिया ऐकावे निरूपण. देही आरोग्यता झाली, ऐसी जना प्रचित आली. तरी मग अगत्य घेतली पाहिजे मात्रा. प्रचिती विण औषध घेणे, तरी मग धडची विघडणे. धड शरीर. आपण वैद्याकडे जातो, डॉक्टरांकडे जातो, प्रचिती आल्याशिवाय सुद्धा औषध घेऊ नये, नाहीतर शरीरच बिघडेल. अनुमाने जे कार्य करणे त्याची मूर्खपण. प्रचितीस नाही आले आणि सुवर्ण करविले, तरी मग जाणावे ठकिले देखत देखता. शोधून पाहिल्या विण, काहीतरी एक कारण. होणार नाही निर्वाण प्राणास घडे. म्हणून अनुमानाचे कार्य भल्यानी कदापि करू नये. उपाय पाहता अपाय नेमस्त घडे. पाण्यातील म्हैसीची साठी, करणे हे बुद्धीच खोटी. बोधिल्या विण हिंपुटी होणे घडे. विश्वासे घर घेतले, ऐसे किती नाही ऐकिले. मैंदे मैंदावे केले, परी ते शोधिले पाहिजे. शोधिल्या विण अन्नवस्त्र घेणे, तेणे प्राणास मुकणे. लटिक्याचा विश्वास धरणे हे मूर्खपण. संगती चोराची धरिता, घात होईल तत्वता. ठकू सिंतरू शोधिता, ठाई पडे. गैरसाळ तामगिरी, कोणी नवी मुद्रा करी. नाना कपट परोपरी शोधून पाहावे. दिवाळखोरांचा मांड, पाहता वैभव दिसे उदंड. परी ते अवघे थोतांड, मंड पुढे. तैसे प्रचिती विण ज्ञान, तेथे नाही समाधान. करून बहुतांचा अनुमान, अनहित झाले. मंत्र यंत्र उपदेसिले, नेणते प्राणी ते गोविले. तैसे झाकून मारिले दुखणाईत. वैद्य पाहिला परी कच्चा, तरी प्राण गेला पोराचा. येथे उपाय दुसऱ्याचा काय चाले.
दुःखे अंतरी झिजे आणि वैद्य पुसता लाजे, तरी मग त्यासी साजे आत्महत्यारेपण. जाणत्यावरी गर्व केला तरी नेणत्याकरिता बुडाला, येथे कोणाचा घात झाला बरे पहा. पापाची खंडणा झाली, जन्मयातना चुकली, ऐसी स्वये प्रचित आली, म्हणजे बरे. परमेश्वरास ओळखिले, आपण कोणसे कळले, आत्मनिवेदन झाले, म्हणजे बरे. ब्रह्मांड कोणे केले, कासयाचे उभारले, मुख्य कर्त्यास ओळखिले, म्हणजे बरे. येथे अनुमान राहिला, तरी परमार्थ केला तो वाया गेला. प्राणी संशयी बुडाला प्रचिती विण, हे परमार्थाचे वर्म. लटिके बोले तो अधम, लटिके मानी तो अधमाधम, यथार्थ जाणावा. येथे बोलण्याची झाली सीमा, नेणता न कळे परमात्मा. असत्य नाही सर्वोत्तमा. तू जाणसी माझे उपासनेचा बडिवार, ज्ञान सांगावे साचार, मिथ्या बोलता उत्तर प्रभूस लागे. म्हणून सत्याची बोलिले, कर्त्यास पाहिजे ओळखिले, मायोद्भवाचे शोधिले पाहिजे मूळ. तेची पुढे निरूपण, बोलिलेची बोलिले प्रमाण, श्रुती सावध अंतःकरण, घातलेची घालावे. सूक्ष्म निरूपण लागले, तेथे बोलिलेची मागुते बोलिले, श्रोत्यांचं पाहिजे उमजले, म्हणून या. प्रचित पाहता निकट, उडून जाती परिपाठ, म्हणून हे खटपट करणे लागे. परिपाठेची जरी बोलिले, तरी प्रचित समाधान बुडाले. प्रचित समाधान राखिले, तरी परिपाठ उडे. ऐसी साकडी दोहींकडे, म्हणून बोलिलेची बोलणे घडे. दोन्ही राखोनिया कोडे उकलून दाऊ. परिपाठ आणि प्रचित प्रमाण, दोन्ही राखून निरूपण. श्रोते परम विचक्षण, विवरोत पुढे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे प्रचित निरूपण नाम समास अष्टम. श्रीराम मंडळी, दासबोध रोज एक समास मी अपलोड करते आहे. दासबोध सगळ्यांनी ऐका, ज्ञानी व्हावं सगळ्यांनी अशी माझी इच्छा आहे. आणि सगळ्यांचे अनेक प्रश्न ज्ञानामुळे सुटतील याची मला खात्री आहे. तो परमेश्वर सगळ्यांना मार्ग दाखवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.